हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आपण बनवतो आहे पोह्याचे कटलेट्स किंवा तुम्ही पोह्याची टिक्कीसुद्धा बोलू शकता. तर मी इथे पोहे भिजत ठेवले आहेत. थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यावरती. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा, तो सुद्धा मी इथे बारीक चॉप करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला तो सेम कांदा त्या बाउलमध्ये टाकायचा आहे ज्याच्यात आपण पोहे भिजत टाकलेले. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद, मसाला, हिंग, थोडीशी जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मी मीठ विसरले होते, मीठसुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर मिक्स करून आपल्याला ह्याच्या छान छोटे छोटे टिक्कीज बनवून घ्यायचे आहेत, जसे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे. सेम प्रोसिजरने आपण टिक्की बनवून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी पॅनवरती तूप लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या टिक्की चिटकायला नको. एक एक करून साईडला आपल्याला टिक्की ठेवून घ्यायची आहे आणि ह्यानं आपल्याला फ्लिप करून प्रॉपर बेक करून घ्यायचे आहे. चला तर आपण आता ह्याला टेस्ट करून बघूया. हे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे फ्रेंड्स. मी खूप गरम गरम खाल्लं होतं, मग छान झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.